नगर तालुक्यातील खडकी गावामध्ये मुसळधार पावसामुळे शेतं पाण्याखाली गेलेली आहेत, तर सरपंच भाऊसाहेब बहिरट यांनी शेतातल्या पाण्यात बसून सरकारचा निषेध व्यक्त केला। मे महिन्यात झालेल्या अवकाळीच्या नुकसानीच्या अद्याप मदत नाही। काहीतरी तुम्ही दिलासा द्या साहेब। काय करू मी, माझं तोंड हाणून घेऊ का साहेब? माझ्या खडकेकरांना मी काय सांगू, तुम्ही सांगा। माझ्या आज 27 तारखेला 27 मेला सुद्धा असा अवकाळी पाऊस झाला साहेब, आणि त्यावेळेस सुद्धा आमच्या फुलाचे संत्र्याचे झाडे अख्खे फुटून निघाले होते, पण त्यावेळेस सुद्धा आमच्या अवकाळी पावसामुळे सगळा बहार गळून गेला साहेब। आणि त्यावेळेस आमच्या शेतकऱ्याचं इतकं मोठं नुकसान झालं, आणि ते बी कुठं शासनाने त्वरित मदत त्यावेळेस सुद्धा दिली नाही। आणि आता हे दुसरं आसमानी संकट आमच्या खडकीला संकटात वाढवलं गेलंय साहेब। तुम्ही सांगा मी काय करू? आज माझ्या जनतेला मी काय सांगू साहेब? हे बघा, माझं शासनाला एकच विनंती आहे, हे सगळं आज गाई गुरांना खायला सुद्धा चारा राहिला नाही साहेब। ही सांगा मी आज काय लोकांना सांगू? ही माझी एक शासनाला एक विनंती आहे साहेब। मी सरपंचाला त्यांनी बोलतो खडके गावचा, माझ्या शेतकऱ्याला माझ्या खडके गावाला काही ना काही मदत करा साहेब त्वरित। आणि आज हेक्टरी 50,000 रुपये मदत करून द्या साहेब। हे तुम्ही माझ्या जनतेला काहीतरी दिलासा एवढंच मागतो साहेब। जे ना मी खडकीचा सरपंच या नात्याने बोलतोय, आमच्या शेतकरी